प्रयत्न करतात. याकडे आपण लक्ष देऊ नये. अशी लोक ओळखावी, योग्य लोकांच्या पाठीमागे हात दिल्या दिल्या तो उभा राहतो. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण याच गोष्टीमुळं आपल्यामध्ये जवळपास काय होते, गट निर्माण होते. त्याच्यामध्ये आपला लढा जो असा व्रतमुक्त करायला पाहिजे ना, तसा होत नाही. एक गट होतो हे बाजूला जाते, हे एक गट होतो हे बाजूला जाते, उलटे. म्हणजे ही जी व्रतमुक्त आहे ना, ही सगळी लोक सगळ्या मागण्या एकत्र राहिल्या तरीची व्रतमुक्त मजबूत होऊ शकते आणि त्याला आपण अन्यायाचा प्रतिकार करून यशस्वीरित्या तो आपण त्यावर न्याय मिळवू शकतो. मात्र मित्रांनो, काही गोष्टी आहेत तर त्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. मंजुरी मिळणारच नव्हती असे अनेकांनी सांगितलं. मग आता कसं म्हणतात की बाबा मंजुरी मिळाली, या गोष्टीकडे आपण थोडंसं लक्ष केलं पाहिजे. ठीक आहे, बाकी त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यावर मला कोणाला बोलायचं पण नाहीये. मला मुद्दा हाच सांगायचा की पुढे जर जागा जास्त यायच्या असतील तर अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल आणि उद्या जे काही नियोजन होईल, आता जर तुम्हाला सांगतो काय करायला पाहिजे, काय केलं पाहिजे तर जागा या. मी जास्त सांगणार नाही तुम्हाला, जे महत्वाचं आहे तेवढं सांगेल, योग्य तेच सांगेल. जर समजा आता मुंबईमध्ये आंदोलन सुद्धा करायची गरज नाही, पुण्यामध्ये आंदोलन करावं लागेल शिक्षण आयुक्तालयाच्या समोर. जी काही परवानगी होती ती मिळाली सेकंड फेजला, म्हणजे जो काही प्रस्ताव गेला होता. आता आपल्याला मनामध्ये जर तुमच्या शंका असतील तर आमच्या माध्यमाच्या जागा येतील की नाही, आमच्या प्रवर्गाच्या जागा येतील की नाही, मग आमचं सेल्फ सर्टिफाय आहे, मला 135 मार्क आहेत, मग मला संधी मिळेल.